हॅलो, तुमच्या घरांचं स्वागत आहे परत एकदा तानिया तिरुपुडे म्हणजेच मी माझ्या आणखी बोलतो झालं चालू. चला ठीक आहे, मग तुमच्या घरांचं स्वागत आहे परत. तर गुड मॉर्निंग. तसं तर मी हा रात्री ब्लॉग टाकणार आहे, तरी गुड मॉर्निंग. चुप बस ना. ठीक आहे, मग आता यांनी नाश्ता आणला आणि आता आम्ही खाऊ. काय आणला तुम्हाला दाखवते, तुम्ही पण बघा. तरी काय वडापाव खात आहे, तो तिथे खात आहे, मी इथे खात आहे. बघा किती छानपैकी चाय उकडत आहे. पडत होते. आज मी कायच बोलले, आज मी छोटूसा ब्लॉग टाकल, पण टाकणार. आणि मी आता इथे कॉफी बनवत आहे. आमच्या दोघाला पण कॉफी पाहिजे, ह्याला चाय पाहिजे, पण हा माझं बघून कॉफी पिणार आहे. आज काहीच नाही गाईज, छोटूसा ब्लॉग आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली मी, आणि व्हिडिओ पण चालू नव्हता केला. माझी बहीण, माझी मम्मी गेलेत घरी त्यांच्या. आता मी परत एकटी, आणि मी एकटी बोलणारच काय विचार येत आहे. आता थोडा वेळ झोपली, झोपेतून उठले आणि मला भूक लागली, तर मी इथे बनवला नाश्ता आणि मग आता खात आहे. आणि बघा हा आणखी गेला नाही, याला इग्नोर करा गाईज, मी अशी बोलतो तुमच्यासोबत. हाय हॅलो. आता मी खाते वगैरे आवरते आणि मग मी परत व्हिडिओ चालू करते, कारण की माझ्या घरात खूप पसारा आहे, खूप पुरा मेसी रूम आहे. तर मी आवरते आणि मग परत व्हिडिओ चालू करते. तर याच मी तुमच्यासोबत बोलत होती, बोलता बोलता मी 1-2 रील बघितला आणि तेवढ्या वेळात खतम पण करून टाकणार. आता मी काय करू, आता मी याला बाहेर घेऊन जाणार. आता मी घरचं नाही खाणार, तो नेणार आहे बाहेर. बघू गाईस कोण जिंकतंय, हा की मी. कोणाचं चालतं तुम्हाला आता जस्ट माहीत पडेल. व्हिडिओ बाहेर नेणार, पण काय खाऊ नाही घालणार. लक्षात ठेवा तुम्ही ठेवा. तू घालणार नाही, तू घालणार आहे. तुम्ही बघा गाईस. तिथे मी आता रेडी होत आहे आणि हा मुलगा मला नेतोय बाहेर. आणि आता मी रेडी होत आहे. मी काहीच नसते करत, फक्त केस बांधते, तोंडाला पावडर लावत नाही, पावडर पण नाही लावत, बस फक्त केस बांधते आणि चलो. ठीक आहे, मग आता मी डायरेक्ट बाहेर गेल्यावर चालू करते. आणि तुम्ही बघा मी कुठे जाते, कारण की मला पण नाही माहिती मी कुठे जाते. हा माणूस मला सारखं कुठे ना कुठे घेऊन जातो. ठीक आहे, मग आता मी डायरेक्ट चालू करते. छान रेडी वगैरे झालं, सांगितल्याप्रमाणे मी इथे रेडी झाली आणि मी काहीच केलं नाही. बघा मी फक्त केस केले आणि लिपस्टिक लावले आणि आता जाते मी बाहेर. तुम्हाला बोललेली त्याचप्रमाणे आम्हाला बाहेर नेणार आहे. फायनली मी बाहेर निघाले आणि दरवेळेप्रमाणे रोजच्या प्रमाणे हा मला विचारत आहे कुठे चालायचं. आता तू बघ कुठे चालायचं. 8 महिने पुण्यात राहिले, तुला काय पाहिजे ना कुठं जायचं. जोरात बोल ना. अजून कुठंच नाही पोहोचलो, अजून आम्ही रस्त्यातच आहे. आम्हाला येऊन अर्धा तास झाला, पण अजून आम्ही कुठे पोहोचलो नाही. तर मध्येच व्हिडिओ स्टॉप झाला, कारण की माझी स्टोरेज फुल झाली आणि आम्हाला फिरून अर्धा तास झाला, तरी पण फिरतोच आहे. पोहोचलो नाही अजून कुठेच. जात कुठे आपण. तुमचं पण असंच होतं का, गाडीवर बसला आणि सुचत नाही कुठं जायचं म्हणून फिरायला, की घरूनच प्लॅन करून निघता. आम्ही नाही निघत. आता कुठं जायचं बघू, आता कुठं जाऊ.
तर गाईज तुम्ही ओळखा आता आम्ही कुठे आहे आणि कमेंट करून सांगा. जे पुण्यामधून असेल ते मला कमेंट करून सांगा की आम्ही आता कुठे आहे. तर गाईज आम्ही कुठे आहे तुम्हाला दाखवते. जेव्हा काही सुचत नाही ना, जेव्हा दिमागात काही चालत नाही ना, तेव्हा माणसाने फक्त एकच काय बोलतो जागावर जावा. ते म्हणजे तुम्हाला दाखवतो बघा. तर तुम्ही बघू शकता मी आताच मंदिरातून आले. म्हणजे दर्शन केलं बाहेरूनच, ते आतमध्ये नाही गेले कारण की खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूप. हा एवढा छत्र आहे ना गाईज, एवढा छत्र आहे, पण याच्यापेक्षा डबल ना छत्री मी आहे. पण हा एवढा छत्र आहे आणि बरोबर टाइम पाहून आणलं. सर्व दुकानं बंद झाले. मी तुळशी बागेत आले होते, काहीतरी खायचं होतं. आता इथे थांबलो आम्ही. का थांबलो काय माहिती. याला बोलले मला तुळशी बागेत घेऊन चल, काहीतरी मी घेते, पण याने मला नाही नेलं. का नाही नेलं कारण की आता आम्ही जस्ट खायला आलो आणि खाणार मगच. इथंच थांबलं गेलं आम्ही किती वेळचा. हां आम्ही आलो ज्यूस प्यायला कारण की मला कसं तरी होत होतं थोडंसं, म्हणून हा मला ज्यूस घेऊन येत आहे. तुम्हाला दाखवते. मला जाम प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळते बघा. हा हे मी किती गंदा पोपट केला तुम्हाला दाखवते. मी चांगलं काम करायला जाते आणि बेकार होते. हा तुम्हाला दाखवू का. बिकॉज हे स्ट्रॉ नव्हता, मला वाटलं स्ट्रॉ आहे, पण हा नाही का चम्मच होता. आणि मी स्ट्रॉ समजून तोंडाला लावलं. स्ट्रॉ समजून तोंडात टाकलं ना. हा मला खूप हास होत आहे, खूप म्हणजे खूप हास होत आहे. आणि आता आम्ही व्हायरल सागर ज्यूस जवळ आहे, त्याच्यात तिथला ज्यूस पितोय. मी बघितलं नाही, डायरेक्टच प्यायला लागले. हसू नको हा, हसू नको. सारखं हसतो किती वेळचा. ज्यूस पिऊन झालं. मी एक चुकी काय केली, हा माणूस नाही का सारखा हसत आहे, सारखं हसत आहे, नुसतं हसत आहे. नुसतं स्ट्रॉ आहे. अरे मी बघितलं नव्हतं, मी मोबाईलमध्ये बघत होती आणि मला दिसलं, मी डायरेक्ट तोंडात घातलं. जाऊ द्या, थोडंच झाला पचका. चांगला पचका. आणि आता कुठे मला जेवायला आणलं, एवढं फिरून आता भूक लागली म्हणून जेवायला आणलं. फायनली आम्ही जेवायला आलो आणि काय मागवलं तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. आमचं जेवण झालं फायनली. आता आम्ही घरी जात आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आम्ही नाही का जेवलो, पोट भरून जेवलो, पण आता आम्ही जसं घरी जायला आलो ना, असं वाटतं आम्ही काही खाल्लंच नाही. एकदम खाली खाली पोट वाटत आहे, असं वाटतं आम्ही काहीच खाल्लं नाही. का असं वाटत आहे काय माहिती. ह्याला काय नाव द्यायचं आता. बकासूर बोलतो. आम्ही एवढंच खाल्लं म्हटलं पोट भरून, असं बिल बनवलं मोठं. ठीक आहे मग आता आम्ही घरी जातो. तर एवढं घुमून फिरून हाईट मॅच कर. तर एवढं घुमून फिरून आता आम्ही घरी आलो आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे मग, आणि कमेंट पण करा छान छान. बाय बाय.